ऑन MGM 90.8 FM. मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि आज माझ्या सोबत आहे महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा सर. नमस्ते सर. नमस्ते. सर सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की महा एनजीओ फेडरेशन ही जी संस्था आहे ही एक्झॅक्टली काय आहे? महा एनजीओ फेडरेशन ही जेवढे एनजीओज आहेत त्याची ही फादर बॉडी आहे, एक प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्रातला. आणि सांगायला आनंद वाटतो की भारतामध्ये हा पहिलाच प्रयोग झालेला आहे. आपण अनेक फेडरेशन बघितले असेल, असोसिएशन बघितले असतील, पण एनजीओचं कधीही असं कुठेही असोसिएशन फेडरेशन तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याच्यातून आम्ही ही सुरुवात केली 5 वर्ष आधी. आणि ह्याचा उद्देश खूप सरळ आणि सोपा आहे की मला एक गोष्ट जाणवली की सरकार हे व्यवस्था बघू शकतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल. आणि ह्या अवस्था बदलण्यासाठी सरकारला साथ देण्यासाठी, कारण की जर आपण बघितलं, नीट ऑब्झर्व केलं तर कुठलाही जर बदल घडवायचा असेल, चांगलं काम करायचं असेल, सामाजिक काम करायचं असेल तर सरकार बरोबर एनजीओची पण खूप मोठी मदत लागेल. म्हणूनच त्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि हे कधी मला जास्त असे हातात हात घालून काम करताना कुठे दिसले नाही. आणि माझा उद्देश तोच होता की आता सरकारबरोबर आपण काम करावं, सरकारला साथ द्यावी, सामाजिक कामासाठी पुढाकार घ्यावा, आपल्याला सरकार साथ देईल, असं आपला याच्या मागचा उद्देश आहे. आणि 5 वर्षापूर्वी ही कन्सेप्ट सुरू केली. आपण कुठलाही कार्यक्रम घेतला तर कुठली फी आकारत नाही. त्यामुळं लोकांना खूप मोठा विश्वास आपल्यावर बसलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आज 2,500 एनजीओ आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर आणू शकलोय. ग्रेट सर. जसं तुम्ही उद्दिष्ट क्लिअर केलाच आहे, त्याचनुसार मला हे पण जाणून घ्यायचे की आपला जो ही संस्था आहे ती कोणकोणत्या घटकांवर काम करते? जी, आता बघा, महा एनजीओ फेडरेशनचं काम खूप सोपं आहे आणि सिम्पल आहे आणि क्लिअर आहे की मला एनजीओना स्ट्रेंथन करायचं आहे, त्यांना बळकट करायचं आहे, जेणेकरून ते समाजामध्ये जास्तीत जास्त काम करू शकतात. आणि माझ्या हे लक्षात आलं होतं, मी समाजसेवेमध्ये आता जवळजवळ 22 वर्षापासून आहे, पण मी बघत होतो की मी एकटा कोणाकोणाला मदत करणार. त्यापेक्षा जर महा एनजीओ फेडरेशन स्थापन केली आणि एनजीओना मदत केली तर ते लाखो लोकांपर्यंत ती मदत पोहोचते. आणि म्हणून एनजीओना मदत करण्यासाठी ही संस्था आपण स्थापन केली. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आत्ता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ आणि एन्व्हायरमेंट या 3 विषयावर जास्त काम करणाऱ्या आमच्या सगळ्या एनजीओ आहेत. पण आमचा असा कुठलाही क्रायटेरिया नाही की या 3 वर असेल तरच. जो समाजसेवा करतोय त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. याच्यातले वेगळेपण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर भिक्षुकरूंसाठी काम करणारे आमच्या एनजीओ आहेत, रेड लाईट एरियात काम करणारे आमच्या एनजीओ आहेत, स्पेशल चाइल्डसाठी काम करणारे आमच्या एनजीओ आहेत, वृद्धाश्रमात काम करणारे आमच्या एनजीओ आहेत. पाहिजे तो सामाजिक विषय आम्हाला जर तुम्ही सांगितलं की ह्या विषयात कोण आहे का, तर आमच्याकडे लगेच लिस्ट आहे. म्हणजे पूर्ण आस्पेक्टला कव्हर करतोय आपण. येस, 100%. राईट सर. म्हणजे खूप लोक विचार करतात की आपण काम करूया, पण त्यांना असं असतं की पहिले कोणी दुसरं सुरुवात करूया, तर तुम्ही सुरुवात केली आहे. तर सर तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत? फ्युचर प्लॅन असा आहे माझा की आता 5 वर्षामध्ये आम्ही पहिलं प्लॅन हेच केलं होतं की आधी सगळ्या एनजीओना कनेक्ट करूया, त्यांचा विश्वास संपादन करूया, एक चांगल्या कामाला सुरुवात करूया. आणि आता आमचा प्लॅन बदललेला आहे. आता आम्ही सरकारबरोबर काम करायचं ठरवलेलं आहे, सरकारच्या प्रोजेक्ट बरोबर काम करायचं ठरवलेलं आहे. आणि सुदैवाने मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे, सरकार पण आपलंच असल्यामुळे मला असं वाटतंय पर्सनली, अजून माझं बोलणं झालेलं नाही, पण सरकार निश्चित साथ देईल चांगल्या कामासाठी. असं नाही की मी भाजप आहे म्हणून ते करणार नाही, महा एनजीओ फेडरेशन मधून काम करेल. नंतर आता आमच्याकडे CSRचं एक प्रोजेक्ट आम्ही आखलेला आहे. अनेक कंपन्या CSR मध्ये काम करण्यासाठी आम्ही त्यांना आता अप्रोच करायला सुरुवात केलेलं आहे की तुम्हाला कशात काम करायचंय, तुम्हाला कुठे CSR वापरायचंय, तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टवर काम करायचंय, त्या सगळ्या प्रोजेक्ट आमच्याकडे रेडी आहेत. तुम्ही फक्त सांगा, आम्ही काम करायला तयार आहोत. अजून एक विशेष सांगतो की प्रत्येक एनजीओ हा त्याच्या ॲडमिनचा खर्च घेत असतो. तो त्याचं ऑफिस, मॅनपॉवर, ऑफिसचे खर्च कसे चालवणार. पण एकमेव महा एनजीओ फेडरेशन आहे की कुठल्याही CSR मधून, डोनेशन मधून आम्ही ॲडमिन चार्ज लावत नाही. 100% त्यांनी दिलेले फंड्स आम्ही समोर पोहोचवतो.
त्याचं कारण असं आहे की श्री श्री रविशंकर जी माझे गुरु आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की जब तक हमारा कंट्रीब्यूशन सेवा में नहीं आता है उसको वो रूप नहीं मिलेगा. म्हणून माझं कॉन्ट्रीब्युशन खर्चाचं सगळं असतं. माझ्याबरोबर आमचे CL राठी म्हणून आहेत ठाण्याचे, ते पण मला मदत करतात खर्चासाठी आणि मग हे सगळं गाडा आम्ही पुढे घेऊन चाललोय. ग्रेट सर. तर आमच्या छत्रपती संभाजीनगरसाठी तुमचा काही प्लॅन स्टेटसचा आहे का? जी जरूर. म्हणजे आम्ही आत्ताच संयोजक आमचे इथले अपॉइंट केलेले आहेत. गीता कपुरे मॅडम असतील, बाकीचे असतील, त्यांना आम्ही आता खूप मोठी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये आम्ही देतोय. आणि जर त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, शेवटी महाएनजीओ फेडरेशन एक प्रपोजल मांडत असतं आणि त्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं तर मला असं वाटतं की पहिलं ऑफिस पुण्याच्या बाहेरचं आम्ही संभाजीनगरमध्ये निश्चित करू शकतो. तर त्यांनी पुढाकार घेतला तर निश्चित आम्ही सपोर्ट करू. कारण की जोपर्यंत आपण पूर्ण स्ट्रक्चरनी उतरत नाही तोपर्यंत लोकांना तेवढं कन्व्हिनियंट होत नाही. म्हणून जर इथल्या आमच्या संयोजकांनी पुढाकार घेतला तर निश्चित सांगतोय आज की पहिलं ऑफिस आम्ही संभाजीनगरला चालू करू. ग्रेट सर, थँक्यू सो मच. आणि त्यासोबत तुम्ही महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष जी. सुद्धा आहेत. तर हे एक्झॅक्टली काय आहेत आणि याचं जी. काम कसं सुरू जी. असतं? आता महाराष्ट्र गोसेवा आयोग हे भारतामध्ये 6 राज्यांमध्येच आता चालू झालेलं आहे. जिथे आता आपलं 6वं राज्य आहे महाराष्ट्र. याच्यात सगळ्यात मोठा वाटा या आयोगाचा स्थापन करण्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे. आणि खारीचा वाटा म्हणून आमचे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य या आयोगामध्ये केलेलं आहे. आणि ह्या आयोगाचा उद्देश खूप तसा बघायला गेला तर सोपा पण आहे आणि तसा बघायला गेला तर खूप अवघड पण आहे. कारण की अनेक विषय हे गोमातेशी रिलेटेड आपण ऐकतो, बोलतो, बघतो, परंतु त्याच्यावर रिॲक्ट करून त्याच्यावर कंट्रोल करणारा आता तशी सरकारी बॉडी कुठली नव्हती. तर त्याच्यासाठी हा आयोग स्थापन झालेला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी खूप स्टडी करून ह्या आयोगात नेमकं काय ह्याला खूप सोप्या भाषेत मी तयार केलेलं आहे. जसं आपण G20 बघितलं तर तसं गोमातेचं G7 मी बनवलेलं आहे. त्या G7 मध्ये सगळं आयोगाचं काम आलं. ते G7 मध्ये गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोरक्षक, गोशाळा आणि गो आधारित शेती, हे 7 G या सगळ्या Gवर आम्ही काम करणार आहोत. या 7 सब्जेक्टवर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. ग्रेट सर. म्हणजे काही लोक फक्त विचार करता आणि तुम्ही हे करता, याच्यात खूप फरक असतो सर. थँक्यू सो मच. फक्त एकच मला जाता होता सांगायचंय, कारण की मी खूप वेळा प्लॅटफॉर्म शोधतो याच्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. माझं खूप कळकळीची एक अपील मी आपल्या 90.8 FM मध्ये करू इच्छितो संभाजीनगरमध्ये. आणि सगळ्यांना माझं आव्हान आहे की ज्या पद्धतीने देशी गोवंश किंवा गोमातेची कत्तल आज होतीये, 2015 मध्ये हा कायदा आलेला आहे, गो हत्या बंदी. तो पण देवेंद्रजींनीच आणला होता, परंतु त्याच्यावर खूप मोठं कंट्रोल येऊ शकलं नाही. पण आता आयोग आलेला आहे तर सगळ्यांनी याची काळजी घ्या. कुठेही अनऑफिशियल स्लॉटर हाऊस असतील किंवा जे स्लॉटर हाऊसना परमिशन आहे पण त्यांनी गोमातेला याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीत अजिबात त्या विचाराने तुम्ही काम करू नका. कुठलीही गाय आम्ही आता याच्या पुढे कापून देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं शेतकऱ्यांना, गोरक्षकांना सुद्धा अपील आहे आणि लोकांना सुद्धा अपील आहे. खूप महत्वाचं अपील मी आज करतोय मॅडम, की गाय हिंदूची आहे, वाचवणारा हिंदू आहे, मग कसाही का येतो, याच्यावर मी काम करतोय. आणि मला आनंद वाटतो की ज्या पद्धतीने मी हे मॉडेल बनवलेलं आहे, माझा नंबर आम्ही सगळ्यांना देतोय. जर शेतकऱ्याला गाय विकायची असेल तर ती त्यांनी कसायला विकायची नाही, ती मला विकायची. मी त्याला पैसे देईल, मी त्याला अर्ध्या तासाच्या आत आम्ही पैसे ट्रान्सफर करतो. मग माझ्या गोरक्षकांना मी सांगतो की फक्त तुम्ही जाऊन त्या गायी घ्या आणि चांगल्या गोशाळेत सोडा. इतकं सोपं मॉडेल असताना आपण या भांडणामध्ये जाता कामा नये, मारामाऱ्या करता कामा नये, गाड्या आडवारे
मारामाऱ्या करा रे, पोलीस केस करा रे, आमचे गोरक्षकही सगळे युथ आहेत, त्यांचे करिअर बर्बाद होत आहे. गोमातेच्या प्रेमासाठी ते एवढं सगळं करतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, मला खूप काळजी आहे त्यांची, कारण की जर जगात जर असं कोणी असेल की ज्याच्यासाठी माणूस जीव देऊ शकतो, तर ती फक्त गोमाता आहे. True, sir. बाकी कोणी कोणासाठी जीव देत नाही आयुष्यामध्ये, पण गोमातेसाठी जीव दिले गेलेले आहेत. आजपर्यंत 50 गोरक्षक माझे याच्यामध्ये मारले गेलेले आहेत. मला खूप तळमळ आहे त्याच्याबद्दल. कोणाकडे हा विषय सुद्धा गेलेला नाहीये. आणि आयोगाच्या मार्फत त्यांच्या फॅमिलीला मी 1-1 लाख रुपये आज देणार आहे. आणि याच्या पुढे त्यांना सांगणार आहे की फक्त तुम्ही गाय घ्या, मी पैसे देतो, तुम्ही चांगल्या गोशाळेत ती सोडा. आणि ह्याच्याबरोबरच मी अपील लोकांना करतोय की कमीत कमी एक गाय आपण वाचवा. ग्रेट सर. जर सर म्हणजे सामान्य माणसाला या योगाशी म्हणजे कार्यक्रमाशी जोडायचं असेल तर त्यांनी कसं जोडायचं, म्हणजे कसं करणार? आता आम्ही एक टोल फ्री नंबर मॅडम एक नवीन वर्षामध्ये आम्ही सुरू करतोय. साधारण 1 जानेवारीला आम्ही टोल फ्री नंबर करू. सगळ्या न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये, आपल्या रेडिओच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून तो टोल फ्री नंबर जाईल. ओके. एनिथिंग यू वॉन्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. महत्वाचा हा टोल फ्री नंबर गाय वाचवण्यासाठी असणार आहे. आणि दुसरं, आम्ही एक आमचा ॲप तयार करतोय ज्याच्यावर हे सगळे विषय आपण त्याच्यामध्ये आणलेले. सामान्यातला सामान्य माणूस, डोनर, गोरक्षक, गोशाळा, गोमूत्र, गोबर याच्यापासून प्रोडक्ट बनवणारे सगळे इंडस्ट्री सगळे या ॲपवर येतील आणि एक चांगला कनेक्ट आपण करू शकतो. थँक्यू सो मच सर. इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे दिली आहे आम्हाला. स्टेडियम टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.